इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एकदा मी आपल्यासाठी एक रो हाऊस घेऊन आलेलो आहे. PCMC लोकेशन, जे PCMCचं मेट्रो स्टेशन आहे तिथून, किंवा जो आपला फिनोलेक्स चौक आपण म्हणतो तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती ही सोसायटी आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ह्या रो हाऊसची कंप्लीट डिटेल्स देणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा. हा असा आपला कंप्लीट एलिव्हेशन राहणार आहे आपल्या रो हाऊसचा. 1500 स्क्वेअर फीट ह्याचा प्लॉट एरिया आहे. ही जी आपण बघू शकता ही आपली पार्किंग स्पेस. एक गाडी आपल्या गेटच्या आतमध्ये लागून जाते, 2 टू व्हीलर इथं लागतील, एक 4 व्हीलर इथं लागेल, एक 4 व्हीलर आपण बाहेर लावू शकता. चला आतमध्ये जाऊ. ही जी फेसिंग आहे इकडं नॉर्थ आहे, ह्या साईडला साऊथ आहे, ह्या साईडला ईस्ट आहे आणि इकडे वेस्ट असणार आहे. कंप्लीट रो हाऊस जो आहे हा वास्तू कंप्लायंट आहे. जी आपली फेसिंग आहे रो हाऊसची ती नॉर्थ फेसिंग आहे, म्हणजे उत्तर दिशेकडे आपण आपलं मुख करतोय. आपली फेसिंग नॉर्थ असणार आहे. आतमध्ये या. जसं आपण एंटर करता आपल्याला हा रेक्टँगल शेपमध्ये लिव्हिंग भेटतो. इंटिरियर बघू शकता कंप्लीट POP वरती केलेला आहे. लिव्हिंगमध्ये 2 फॅन भेटतात आपल्याला. एकदम सुंदर रो हाऊस आहे हा, कम्प्लिटली फर्निश्ड आहे. या आतमध्ये ही झाली आपली पहिली लिव्हिंग. सगळ्या रूमचे डायमेन्शन्स मी डिस्क्रिप्शन किंवा कॅप्शनमध्ये मेन्शन करेल. हा आपला लॉन्ज एरिया, जिथं अगेन आपण अशी सिटिंग बनवू शकता जसं ह्यांनी केलेली आहे. त्या साईडला आपला डायनिंग स्पेस आहे. 6 सीटर डायनिंग टेबल तिथं आता आरामात एकदम आहे. 3 BHKचा हा कंप्लीट फुल्ली फर्निश्ड रो हाऊस आहे. ही जी सीडीच्या खालची स्पेस आहे ना, ही आपण कवर करून इथं स्टोरेज स्पेससाठी युटिलायझेशन करू शकता. ह्या साईडला आपल्याला किचन भेटतं. किचन आणि बॅकयार्ड आपण नंतर बघू. पहिला आपण मास्टर बेडरूम बघून घेऊ. इथं आपली वॉशरूम आहे आणि ह्या साईडला आपली बेडरूम आहे. पहिला बेडरूम बघून घ्या, त्यानंतर आपण वॉशरूमकडे जाऊ. रूम साइजेस अँड डायमेन्शन्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेल, किंवा यूट्यूबवर बघत असेल हा व्हिडिओ तर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असतील. कम्प्लिटली फर्निश्ड आहे. हे जे आपल्याला फिक्स फर्निचर भेटतं हे सगळं असंच भेटणार आहे. ह्या साईडला आपलं वॉशरूम आहे. वॉशरूम देखील खूप मोठं आहे. बेडरूम नंतर आपण जाणार होता किचनमध्ये. किचन जे आहे आपलं हे कम्प्लिटली फर्निश्ड आहे. मॉड्युलर किचन आहे. अप्पर कॅबिनेट्स लोअर कॅबिनेट्स भेटून जातात. ईस्ट फेसिंग किचन आहे. ह्या साईडला आपली ईस्ट दिशा आहे किंवा पूर्व दिशा आहे. तर गृहिणी ज्या वेळेला स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवतील त्यावेळेला त्यांनी ईस्ट फेसिंग असणार आहे. कंप्लीट वास्तूप्रमाणेचं हा घर आहे, रो हाऊस आहे. हे जे आपल्याला दिसतंय हे गॅसचं मीटर आहे. तर इथं गॅसची पाईपलाईन देखील आहे PCMCची. त्यानंतर चला आपण पुढं जाऊ. ड्राय एरिया भेटतो आपल्याला. हा असा ड्राय स्पेस असणार आहे, ज्यामध्ये अगेन थोडं आपण आपलं स्टोरेज करू शकता किंवा युटेन्सिल्स वॉशिंगसाठी. आणि वॉशरूमसाठी इथं पॉईंट दिला आहे, इनलेट आउटलेट. यानंतर इकडं मागं बॅकयार्ड आहे. बॅकयार्ड आपण मल्टीपर्पजसाठी यूज करू शकता. बॅकयार्ड आपलं ओपन टू स्काय असणार आहे. जो संध्याकाळच्या वेळी तिथं आपण 2 खुर्च्या लावून एकदम आरामशीर गाणी ऐकतही बसू शकता. यानंतर चला आपण वरती जाऊ आणि वरचा फ्लोर एक्सप्लोर करू. वरती जाण्यासाठी आपल्याला ही सीडी कनेक्ट करेल. सीडी पण इथं बघू शकता वास्तुशास्त्रप्रमाणे क्लॉकवाईज हवी असते, तर इथं क्लॉकवाईजची सीडी आहे ह्या रो हाऊसमध्ये. अगदी सुंदर रो हाऊस आहे हा. असं भेटणं आजच्या डेटमध्ये मेट्रो स्टेशनपासून इतक्या जवळच्या एरियामध्ये विथ ऑल दी फॅसिलिटीज आणि गेटेड कम्युनिटीमध्ये खूप म्हणजे आजच्या डेटमध्ये अवघड झालेलं आहे. तर हा वास्तुशास्त्रप्रमाणे पूर्ण रो हाऊस आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करून जावा. चला वरती या. वरती आल्यानंतर आपल्याला 2 बेडरूम विथ अटॅच वॉशरूम आणि त्यानंतर एक पूजा स्पेस आणि टेरेस भेटते. वरची पहिली बेडरूम किंवा ह्या घराची सेकंड बेडरूम बघून घ्या. ही देखील मास्टर बेडरूमच आहे. कम्प्लिटली फर्निश्ड आहे. कबोर्ड्स केलेले आहेत आणि सोबत आपल्याला वॉशरूम ह्या साईडला अटॅच भेटतं. चला आपण दुसरी बेडरूम अप्पर फ्लोअरची किंवा ह्या घराची फायनल बेडरूम जी 3rd बेडरूम आहे ती बघून घेऊ. त्याचं वॉशरूम ह्या साईडला आहे आणि ही असणार आहे आपली 3rd बेडरूम. चला घराचं एकदम पवित्र स्थान म्हणजे देवघर किंवा मंदिर बघून घेऊ. बेडरूममधून बाहेर आल्यानंतर आपण पूर्व दिशेला आत इकडे एंट्री केल्यानंतर हे असं अगदी सुंदर मार्बल फिनिश त्याची टाईल्स आहेत खालचे. हे आपलं मंदिर असणार आहे जे ईस्ट फेसिंग आहे. यानंतर आपण टेरेस बघणार आहोत. 200 स्क्वेअर फीटचा हा टेरेस आहे, बघू शकता. सफिशियंट अनफ टेरेस आहे. जर आपल्याला वाटलं तर हा टेरेसची साईज आपण वाढवू शकता. जी आपली स्पेस आहे ह्या साईडला, जे आपल्या कार पार्किंगच्या वरची स्पेस, तिथं आपण ह्याला एक्सपेंड करून जसं म्हणजे नेबर्सनी केलेलं आहे. एक फक्त रफ आयडियासाठी आपण बघू शकता. इकडं
हे जे आपले नेबर्सचे टाईल्स दिसतात ते वेगवेगळे आहेत. सो दिस पोर्शन दे हॅव एक्सटेंडेड. तसं आपण देखील ह्या साईडला करू शकता. दॅट अगेन डिपेंड्स अपॉन की सोसायटीची परमिशन घ्या आणि बाकी गोष्टी ते आपण करू शकता. रो हाऊस आवडला असेल तर डिटेल्स कॅप्शनमध्ये मेन्शन्ड आहेत. प्राईस देखील कॅप्शनमध्ये मेन्शन्ड आहे. यूट्यूबवर बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन्ड आहे. आणि लवकरात लवकर एन्क्वायरी करा, कारण रो हाऊसची खूप डिमांड आहे. PCMC सारख्या ठिकाणी जिथं मेट्रो स्टेशन अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, सगळं डेव्हलप्ड आहे, गॅस पाईपलाईन कनेक्शन, पाण्याची कनेक्शन, गेटेड सोसायटीमध्ये हा रो हाऊस आहे. तर इतका सुंदर 1500 स्क्वेअर फीट एरियामधला प्लॉट, त्यावरती ग्राउंड प्लस 1चं कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर केलेलं घर, हे भेटणं आजच्या डेटमध्ये खूप अवघड झालेलं आहे. फ्लॅट्स खूप सारे भेटून जातात, रो हाऊस भेटणं अवघड आहे. तर डिस्क्रिप्शन वाचा, रूम साईजेस आणि सगळे बाकीचे डिटेल्स आम्ही मेन्शन केले. आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आपला हा रो हाऊस आजच बुक करा.